नमस्कार. न्यूजनामा बातम्यांचा जाहीरनाम्यामध्ये आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे. लातूर शहर महानगरपालिकेच्या रणधुमाळीमध्ये आपण आज पोहोचलो आहोत प्रभाग 15 मध्ये. प्रभाग 15चं वैशिष्ट्य असं आहे की या ठिकाणी दोन दिग्गज उमेदवार आहेत ज्यांचा परिचय करून देण्याची लातूरकरांना गरज नाही. त्यांनी अनेक वेळा लातूर महानगरपालिकेत नेतृत्व केले असे प्राध्यापक राजकुमार जाधव सर या ठिकाणी उपस्थित आहेत. त्याचबरोबर लातूर नगरीच्या पहिल्या महापौर म्हणून आपली यशस्वी कारकीर्द गाजविलेल्या प्राध्यापिका स्मिता खानापुरे मॅडम या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या उमेदवार आहेत प्रभाग 15च्या काँग्रेस पक्षाच्या. त्याचबरोबर जयराज स्वामी या ठिकाणी उपस्थित आहेत आणि श्रीदेवी जवळे हे चार उमेदवार काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं या ठिकाणी आहेत. राजकुमारजी, काय सांगाल तुमचा अनुभव महानगरपालिकेतला? मागच्या टर्ममध्ये तुम्हाला थोडंसं हुलकावणी दिलेली होती विजयानं. काय सांगाल, कशा पद्धतीनं यावेळेस आपण प्रचार यंत्रणा राबवित आहात? काय मुद्दे घेऊन जनतेसमोर जात आहात? आम्ही 2026च्या निवडणुकीमध्ये एक प्रभावीपणे जनतेच्या समोर जात आहोत. या ठिकाणी काम करत असताना 1996 पासून या प्रभागामध्ये मी काम करत आहे. मी मागं ज्यावेळेस नगरसेवक 10-15 वर्ष होतो त्यावेळेस त्या ठिकाणी केलेल्या कामाच्या बळावर मी मतं मागतो. मागं हुलकावणी दिली ते काय वारं होतं, हवा होती, त्या हवेत काही लोक निवडून आले आणि लोकांना त्याचा पश्चाताप होता. आज घरी तेच सांगतात, राजकुमार तुम्ही होता तेव्हा जी कामं झाली ती आता कामं नाही आहेत. आज आम्ही ज्यावेळेस 2012 ते 17मध्ये महानगरपालिकेची पहिली महापालिका झाली, या प्रभागाला पहिला महापौर होण्याचा मान आदरणीय विलासरावजी देशमुख, श्रद्धेय शिवराज पाटील चाकूरकर साहेब, दिलीपराव देशमुख साहेब आणि अमित भैयाच्या माध्यमातून मिळाला. त्या काळात जी आम्ही कामं केलीत त्या कामाच्या बळावर आज आम्ही लोकांना मतं मागतो. लोकांना कोण उमेदवार हे माहीत नाही, पण आम्ही गेल्याच्या नंतर आम्ही म्हणतात की आम्हाला काम करणारे माणसं पाहिजे. तुम्ही जे काम केले ते खरंच त्याच्यानंतर काम झालं नाही असं लोकांच्या प्रतिक्रिया आहेत, आम्ही म्हणत नाही ते. आणि सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून जर काम केलं, नगरसेवकांनी काय केलं पाहिजे? दररोज उपलब्धता असली पाहिजे, प्रभागातला रहिवासी असला पाहिजे, 24 तास लोकांना दार खुलं असलं पाहिजे, आलेल्या लोकांचे प्रश्न सोडवले पाहिजेत. मूलभूत प्रश्न काय आहेत? रस्ता, नाली, स्वच्छता, दिवाबत्ती, याच्याशिवाय काय अडचणी आहेत लोकांना? त्या जर आपण पुरवू शकलो नाहीत तर मग काय उपयोग आहे त्या नगरसेवक पदाचा? आम्ही जे काम केलं आहे सर्वसामान्य माणसाला केंद्रबिंदू मानून त्याच्या मूलभूत गरजा ज्या आहेत त्या पोहोचवण्याचं काम आम्ही त्या केलेल्या आहेत, पूर्ण करण्याचं काम आम्ही केलेलं आहे. आम्ही म्हणत नाहीत आम्ही 100% काम करू शकलो, पण ज्या गरजेच्या गोष्टी आहेत, ज्या वेळेस नागरिकांनी आम्हाला आवाज दिले त्या वेळेस आम्ही तिथं हजर झालो, त्यांचे प्रश्न सोडवण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आणि त्या बळावर आम्ही म्हणतो लोकांचा भरघोस प्रतिसाद त्या प्रभागात मिळत आहे. लोक प्रचंड प्रेम करत आहेत, त्याच्यामुळं आमचा विजय आम्हाला एकदम निश्चित आहे. आम्ही चारही उमेदवार जे आहेत, आज पक्षानं पहिल्या महापौर स्मिताताई खानापुरेला माझ्यासोबत पुन्हा या प्रभागातून उमेदवारी दिली आहे. लातूर शहरातला सगळ्यात युवक उमेदवार आमच्यासोबत दिलेला आहे, जो युवकांचं नेतृत्व करते. आणि औसा रोड परिसरातून आम्हाला श्रीदेवी उडगे जवळे ज्या दिलेल्या आहेत, याच्यामुळे एक चांगलं समीकरण आम्हाला या ठिकाणी मिळालेलं आहे. काम करत असताना सर्वसामान्य माणसाचं काम केल्याच्या नंतर मतदार आपोआप आपल्यावर प्रेम करतात. आता ही निवडणूक वार्डातल्या लोकांनी हातात घेतली आहे. ते म्हणतात की आम्ही तुम्हाला गुलाल लावू, एवढा आत्मविश्वास लोकांमध्ये आहे. ते आम्ही केलेल्या कामाच्या बळावर ते लोक बोलत आहेत, पण आम्ही डोर टू डोर जाऊन आमचे जे मुद्दे आहेत, आम्ही जे काम केले ते लोकांना सांगतो. पुन्हा आम्ही चांगल्या पद्धतीचं काम करू, आम्ही केले, पुढे करू, एवढा विश्वास लोकांना देऊन आम्ही मतं मागतो. अगदी बरोबर. मागच्या टर्ममध्ये केलेल्या कामांच्या बळावर आम्ही मतं मागतोय असं राजकुमारजी सांगतात, विजयाची खात्री ते देतात. मॅडम, काय सांगाल, आपल्याला एवढा मोठा बहुमान मिळाला, मागच्या वेळी तुमचा प्रभाग बदललेला होता त्याच्यामुळे थोडंसं गडबड झाली, पुन्हा फिर वही दिल लाया हूं, पुन्हा तुमचा 15 प्रभाग, तुमचा आवडता प्रभाग या ठिकाणी आलेला आहे. काय सांगाल, काय वाटतं? या निवडणुकीमध्ये खरं तर प्रभाग क्रमांक 15 हा माझं कुटुंब आहे म्हणायला हरकत नाही. मागच्या इलेक्शनमध्ये मला दुसऱ्या प्रभागामधून उभं राहावं लागलं होतं, पण आता माझ्या प्रभागामध्ये मी उभी आहे आणि लोकांचा खूप चांगला प्रतिसाद आम्हाला मिळतो आहे. घरोघरी हेच म्हणतात की तुम्ही आलाय, ह्याचाच आम्हाला जास्त आनंद आहे. तुमची जोडी सोबत आहे, तुमच्यासोबत 2 तरुण उमेदवार तुम्ही दिलेले आहेत. जे कॉम्बिनेशन आमचं व्यवस्थित आहे, वेगवेगळ्या भागातून आम्ही राहतोय, त्याच्यामुळे वार्ड पूर्ण आमचा कव्हर होतोय. परंतु समोरून येणारे जे उमेदवार आहेत त्यांचं जर आपण अवलोकन केलं तर आपल्याला लक्षात येईल की ते प्रभागात राहतही नाहीत, प्रभागात त्यांचं घर नाही.
अशा उमेदवारांना निवडून देऊन लोकांची कामं कशी होणार आहेत? आणि हा प्रश्न आम्ही नाही तर लोक विचारत आहेत. आणि त्यामुळे जनसामान्यामध्ये हीच भावना आहे की जे प्रभागात राहतात, ज्यांनी मागच्या काळामध्ये काम केले, त्या लोकांच्या पाठीशी आम्ही उभं राहणार आहोत. आणि तोच विश्वास आम्हाला प्रत्येक ठिकाणी मिळतो. इथे आम्ही या भागामध्ये, आम्हाला हा नवीन आहे, 2012ला हा भाग नव्हता, 2017ला हा भाग जोडलेला होता, परंतु त्यावेळी आम्ही या ठिकाणी नेतृत्व केलं नाही. विरोधी पक्षाचे लोक या ठिकाणी नगरसेवक म्हणून काम करत होते. त्यांच्याबद्दलची प्रचंड नाराजी आहे. कधीही निवडणूक झाल्यानंतर हे लोक पुन्हा फिरकले नाहीत असं लोक या ठिकाणी बोलतात. आणि तुम्ही तिकडे काम केलं हे आम्हाला माहिती आहे, अशी सुद्धा जोड त्याला दिली जाते. म्हणजे आम्ही इकडे नवीन असलो तरी लोकांचा इकडे सुद्धा आम्हाला पाठिंबा मोठ्या प्रमाणात मिळतो. त्यामुळे येणाऱ्या 15 तारखेला लोक आम्हाला भरघोस मतदान करतील आणि प्रभाग क्रमांक 15ची ऐतिहासिक नोंद या निवडणुकीमध्ये सुद्धा होईल. जशी 2012ला आम्हाला निवडून देऊन लातूर शहराची पहिली महापौर होण्याचा मान मला या प्रभागातून मिळाला, तसंच या निवडणुकीमध्ये मताधिक्य सुद्धा तेवढंच या प्रभागाला मिळवून देऊन ही एक ऐतिहासिक नोंद या ठिकाणी होईल हा विश्वास आम्हाला वाटतो. ऐतिहासिक नोंद होईल असं वाटतं. काय सांगाल, तुमच्यासारखा फ्रेश चेहरा ताई दिलेला आहे, काय सांगाल? श्रीदेवी जवळे उडगे असं आपलं नाव आहे. काय सांगाल, कशा पद्धतीने तुम्ही नागरिकांसमोर जात आहात मत मागण्यासाठी? नमस्कार, मी श्रीदेवी विश्वनाथ जवळे उडगे, प्रभाग क्रमांक 15 ची काँग्रेस वंचित बहुजन आघाडीची अधिकृत उमेदवार आहे. माझ्यासोबत असलेले उमेदवार जे म्हणजे ते नगरसेवक राहिलेले आहेत, राजकुमारजी जाधव सर, पहिला महापौर असलेला स्मिताताई खानापुरे, आणि माझ्यासोबत असलेले सध्या जयराज मनोज स्वामी, आणि स्वतः मी श्रीदेवी विश्वनाथ जवळे घरोघरी जात आहोत. जात असताना रस्त्याची, नाल्यांची अवस्था बिघडलेली खूप दिसत आहे. आणि अमित भैयांनी हे उमेदवार पदासाठी जे मला निवडले, त्यांनी जी मला संधी दिली आहे त्याचं म्हणजे व्यवस्थित, म्हणजे त्यांनी दिलेली संधी, त्याचा प्रयत्न, त्याचा विकास व्हावा, नागरिकांची समस्या दूर व्हावी यासाठी मी नक्की प्रयत्न करीन. आणि घरोघरी सरांचं आणि मॅडमचं नाव निघत आहे, त्यांचं आम्हाला मार्गदर्शन घ्यायचं आहे आणि संधीचं खरंच सोनं करायचं आहे. बरोबर, अगदी आत्मविश्वास चांगला आहे तुमचा. नवीन 2 चेहरे दिले. जयराज स्वामी सगळ्यात तरुण, आता सांगितलं राजकुमारजींनी की सगळ्यात तरुण उमेदवार तुम्ही आहात काँग्रेस वंचित बहुजन आघाडीचे. काय सांगाल? नमस्कार, मी जयराज मनोज स्वामी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस व वंचित बहुजन आघाडी या दोन्ही पक्षाचा मी अधिकृत उमेदवार आहे. तर आदरणीय अमित भैयांनी एका नवीन चेहऱ्याला संधी दिली आहे, एका युवकाला संधी दिली आहे. तर मी या संधीचं सोनं करणार आहे, सर्व युवकांना सोबत घेऊन काम करणार आहे. आज पक्षाला सुद्धा माहिती आहे आणि सगळ्यालाच माहिती आहे की युवकाची गरज आहे. आज पक्षामध्ये युवकालाही, तरुणांनाही संधी दिली पाहिजे. तरुणसुद्धा काय करू शकतो हे सगळ्यांना दाखवण्यासाठी बहुतेक मला पक्षाने किंवा भैयांनी उमेदवारी दिली आहे, त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो. वय काय आपलं? माझं वय आत्ता 23 चालू आहे. अच्छा, 23व्या वर्षी होत आहेत ते नगरसेवक. सर, तुम्हाला शेवटचा प्रश्न असणार राजकुमारजी. तुमच्या या ठिकाणी आपण आता सांगितलं, स्मिताजींनी सांगितलं आता की बाहेरचे उमेदवार दिले गेलेत भाजपामध्ये, पण भाजपातील बंडखोर, ते बंडखोर नाही तर निष्ठावंत म्हणतात स्वतःला, तर निष्ठावंतांनी परिवर्तन आघाडी केली आहे. त्या आघाडीमुळे कुणाची नेमकी बिघाडी होईल असं वाटतं आपल्याला? हा कुणाची बिघाडी होईल हा प्रश्न या प्रभागात नाही आहे. आता सध्या हा प्रभाग बुद्धिजीवी लोकांचा प्रभाग आहे. हे लातूरचं नरिमन पॉईंट ज्याला म्हणतं, हा औसा रोड, हार्ट ऑफ सिटी, इथं सगळे विचारवंत लोक राहतात, व्यापारी लोक राहतात. एक लातूरचं क्रीम ह्या एरियात राहते. त्यांना सगळ्यांना माहीत आहे की कोण कशासाठी थांबलं आहे. आम्हाला कुणावर टीका करायच्या नाहीत. आम्ही आमचा अजेंडा जनतेच्या समोर घेऊन जात आहोत. आम्ही जनतेला सांगतो आहे की आम्ही प्रभागातले रहिवासी आहोत. हा सगळ्यात मोठा मुद्दा आमच्यासाठी आहे. आम्ही काम केले, प्रभागातल्या नागरिकांसाठी काम करणं ही आमची प्राथमिकता राहिलेली आहे आणि त्या बोळावरच आम्ही मतं मागणार आहोत. आणि आम्ही मतं मागत असताना लोक आम्हाला सांगतात, राजकुमार तुम्ही जे काम केले त्याबद्दल आम्ही समाधानी आहोत. त्याच्यामुळं आम्हाला वाटतं की, आम्हाला विश्वास वाटतो की आम्ही पुन्हा निवडून येऊ. त्या ठिकाणी समोर कोण थांबलं आहे हा विषय गौण आहे, ते कुठले आहेत हा पण विषय गौण आहे. लोकांना माहीत झालेले आहे. आता सध्या सगळ्या प्रभागात एज्युकेटेड लोक आहेत, तिथं काही अडाणी लोक नाही आहेत, सगळे बुद्धिजीवी लोक आहेत. त्यांना माहिती आहे कोण कशासाठी थांबले. आम्ही कधी गुत्तेदारी केली नाही, आमचा कोणता त्या नगरपालिकेमध्ये व्यवसाय नाही, त्याच्यावर आमची उपजीविका नाही. आम्ही समाजकारण करतो, निवडणुकीपुरतं राजकारण करतो आणि बाकी पूर्ण टाईममध्ये आमचं समाजकारण आहे. आम्ही
सगळ्यांना उपलब्ध होणारे आम्ही 4ही नगरसेवक आहोत. या विश्वासावर आम्ही मतं मागतो. ती आघाडी झाली बिघाडी झाली याच्यात मला काही बोलण्यात तथ्य वाटत नाही. एकूणच काय तर ह्या चारही उमेदवारांनी प्रभाग 15चे काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीचे हे चारही उमेदवार मागच्या वेळेस केलेलं काम आणि एकूणच प्रभागासाठी खूप काही करायचं आहे. आमची मोठी स्वप्न आहेत आणि ती स्वप्न आम्ही येणाऱ्या काळात पूर्ण करू. सर्वसामान्य आणि नागरिकांचा आणि मतदारांचा प्रचंड प्रतिसाद आम्हाला मिळते. त्यामुळे विजयाची खात्री या चारही उमेदवारांनी व्यक्त केली आहे. कॅमेरा पर्सन संतोष मानेसह इस्माईल शेख, न्यूज नामा, लातूर.